त्यामुळे आता हा इव्हेंट आपल्या कारंजामध्ये होत आहे आणि याचा मुख्य उद्देश म्हणजे की बऱ्याच लोकांना गैरसमज असतो की मॅरेथॉन म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये धावावं लागतं, पण या मॅरेथॉनमध्ये जे धावणारे धावपटू असतात ते अगदी 10% 20% असतात आणि आपल्याला बाकी लोकांना जे असतं ते आपल्याला तो इव्हेंट एन्जॉय करायचा असतो. त्याच्यामुळे ठिकठिकाणी याच्यामध्ये आपण जे आता आयोजन केलं आहे तर हा आता 18 ऑगस्टला रविवार आहे, त्या दिवशी ही मॅरेथॉन आपण विद्याभारती कॉलेजपासून आपण निघणार आहोत. आजच मीटिंग त्या संबंधी झाली व आदरणीय ललित कुमार वराडे सरांचा त्यांचं आफ्रिकेमधला 90 किलोमीटरची मॅरेथॉन त्यांनी अवघ्या 9.5 तासामध्ये पूर्ण केली. त्याबद्दल लोकमान्य व्यायाम शाळेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना आपल्या ही जी कारंजाची मॅरेथॉन होते आहे त्याच्यामध्ये रेस डायरेक्टर म्हणजे मॅरेथॉनमधला सगळ्यात मुख्य पद असतं की ज्याच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण मॅरेथॉन होते. आणि आज सरांनी अगदी 2.5 तास आमच्यासोबत चर्चा करून बारीक सारीक गोष्टी कशा पद्धतीने सुरुवात करायची, कुठे कोणते पाण्याचे स्टॉल ठेवायचे, कसे मेडल टी शर्ट याबद्दल सगळी चर्चा झाली व त्याच्यामध्ये आपण अगदी सर्वांना याच्यामध्ये सहभागी होता आलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळेला दुसऱ्या गावाला मॅरेथॉन असली तर ती सकाळी तिथे आपल्याला 6 वाजताच हजर राहावं लागतं. बऱ्याच वेळेला आपल्याला ते शक्य नसतं किंवा बऱ्याच लोकांना दुसऱ्या ठिकाणी आदल्या रात्री राहून मुक्काम करणे, तिथे आपल्या राहण्याचा खर्च करणे, येण्या जाण्याचा खर्च करणे ते बऱ्याच लोकांना शक्य नसतं. त्याच्यामुळे आपल्या सर्व कारंजेवासियांना हा इव्हेंट भरभरून एन्जॉय करायचा आहे. याच्यामध्ये तुम्ही काही चाललंच पाहिजे असं नाही, तुम्ही नाव जरी रजिस्टर केलं तरी तुम्हाला याच्यामध्ये मेडलही मिळणार आहे आणि टी शर्टही मिळणार आहे. येथील बरेचशी असं वयोगट आहे की आपण आता कुठली परीक्षा दिली तरी आपल्याला मेडल मिळणार नाही, फक्त मॅरेथॉन आता हे असं राहील की आणि त्याच्यामध्ये असं बऱ्याचशा मंडळींना असा उत्साह असतो की एक टी शर्ट घालणे आणि कोणीतरी मला वयाच्या 70व्या वर्षी 80व्या वर्षी मला मेडल घालून राहिलं आणि तो फोटो मी माझ्या नातवाला मुलाला कसा दाखवेल की पहा मला तिथे मेडल मिळालं, याचासुद्धा आनंद घ्यायसाठी बरेच जण मॅरेथॉनमध्ये येतात. तर याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या शाळांना सहभागी करून घ्यायचं आहे. त्यानंतर वेगवेगळ्या संघटना आहेत मुलांसाठी, याच्यामध्ये आपण विशेष सवलत दिलेली आहे. जे 10वीपर्यंत जे विद्यार्थी आहे त्यांना आपण त्यामध्ये 300 रुपयामध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांना टी शर्ट, मेडल, ठिकठिकाणी आपले पाण्याचे स्टॉल राहतील. त्याच्यानंतर आपली मॅरेथॉन झाल्यानंतर एक ब्रेकफास्ट राहील. तर अशा पद्धतीने एक 300 रुपयामध्ये अगदी अत्यल्प दरामध्ये आपण ठेवलेले आहे. तर आपण सर्वांनी आणि एक पुढचं वयोगट म्हणजे एक 500, 600 आणि 700, त्याच्यामध्ये 3 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 10 किलोमीटर. त्याच्यामुळे आपल्याला सर्वांना याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. एवढे सर्वांना आवाहन करून मी माझे 2 शब्द संपवतो.